हाय, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. आपले माझे चॅनल साई सात सात मध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचं माझं व्हिडिओ आहे कन्यापूजन. कन्यापूजन कसे करायचे व केव्हा केव्हा करायचे हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच तुमच्या विधीचे व्हिडिओज पाहायला भेटतील. मैत्रिणींनो, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे खूप महत्व आहे. कन्यापूजन का करावे? कन्यापूजन केल्यामुळे काय होते? कन्यापूजन करतो त्या कुमारिकेचे वय किती असावे व त्या कन्यांना आपण काय भेटवस्तू देऊ की त्यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होईल. अशी कन्यापूजनाची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा. त्यांनाही त्याचा फायदा होईल. देवीला आपण माता बोलतो म्हणून प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचे स्वरूप आहे. म्हणून आपण कुमेरिकामध्ये देवीचे स्वरूप समजून त्यांचे पूजन करतो. यालाच कन्या पूजन किंवा कुमारिका पूजन म्हणतात. आता हे पूजन नवरात्रीमध्ये कधी करावे? नवरात्रीचा प्रत्येक दिवस शुभ मानला जातो. म्हणून हा 9 दिवसात कधीही आपण पूजा करू शकतो. आता हे पूजन कोणी करावे? हे पूजन स्त्री पुरुष दोघेही करू शकतात व जोडीनेही करू शकतात. पण हे लक्षात ठेवावे, कन्यांचे वय साधारण 2 ते 10 वर्षापर्यंत असावे व सोबतच आपण एक मुलगा म्हणजे बटूक भैरवाचे पूजन करायचे आहे. भैरवाचे पूजेशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही. म्हणून आपण एका मुलाला बोलून त्याचीही पूजा करायची आहे. म्हणजे कन्या पूजनेचे खऱ्या अर्थाने पूर्ण होईल व हे केल्याने आपल्या घरात सुख व शांती नांदते व आपल्या घरात ज्या पण अडचणी असतील जसे कौटुंबिक, व्यावसायिक सर्व दूर होतील. हे पूजन आपण सप्तमी अष्टमीला करू शकतो. ही पूजा आपण किती मनोभावाने करतो हे महत्वाचे आहे. आपण कन्यांना 8 किंवा 9 कितीही असू द्या त्यांचे मनोभावे पूजन करावे. जर नाही मिळाल्या कन्या तर 2 कन्यांचे पूजन केले तरीही चालते. आपण विधिवत कन्यापूजन कसे करायचे ते बघूया. 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते. तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते. तिचे पूजन केल्यामुळे शुभ आणि समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी रूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे घराचे कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते व 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या ही सांभवी रूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या ही दुर्गा मातेची रूप असते. तिची पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो. 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा स्वरूपात असते. तिची पूजा केल्याने ती आपल्या भक्तांचे सर्व इच्छा पूर्ण करते. आता हे झाले किती वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यामुळे काय लाभ होतो. जेव्हा कन्या येतात तर सर्वात आधी त्यांचे आपण परातीमध्ये पाय घेऊन स्वच्छ धुवावेत व त्यांच्या पायावर स्वास्तिक व हळदी कुंकू लावायचे आहे. त्यांनाही हळदी कुंकू लावावे व नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात शृंगार साहित्य भेटवस्तू देऊ शकतो. मुलाला व मुलांना त्यांच्या भोजनामध्ये खीर, पुरी, श्रीखंड द्यावे व मुलाला त्याच्या जो आपण मुलग्याला पूजन केले आहे त्याच्या शाळेसाठी लागणारी वस्तू द्यावे व असे करून त्याचे पूजन झाल्यावर आपण हा मंत्र बोलावा. सर्व मंगले मंगले शिवे साधिके सारस्वते अधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तू पण बोल.